पवार विरुद्ध पवार सामना होऊ शकतो, भाजपासोबत राहिल्यास वेगळी भूमिका। आमदार रोहित पवारांचं मोठं वक्तव्य। दादांच्या पक्षानं भाजपची साथ सोडावी, रोहित पवारांची मागणी। पुण्यातील अत्याचाराच्या घटनांवर आमदार रोहित पवार संतप्त। सरकारने तातडीनं शक्ती कायदा लागू करावा। थेऊर प्रकरणानंतर रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। नीलम गोरेंसारख्या निरुपयोगी व्यक्तीला संधी दिली, त्या ब्लॅकमेलिंग करतात। शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघाती आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमुळे भाजप 36 जागेवरून 18 जागांवर आली। शिवसेना नेते सुधाकर भालेराव यांचा दावा। भालेराव यांच्या विधानामुळे नव्या वादाला फुटलं तोंड। मंत्री उदय सामंत अहिल्यानगरच्या दौऱ्यावर। संपर्क प्रमुख पदी नियुक्तीनंतर सामंत दौऱ्यावर। शिंदे सेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू। बारामतीत राष्ट्रवादीचे युवा नेते जय अजित पवारांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला। पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी मुगाला चांगला प्रतिसाद। मुगाला 6,500 ते 8,000 रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर, शेतकरी समाधानी। पनवेल रेल्वे स्थानक परिसरात 2 रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारी। भाडं घेण्यावरून मारहाण झाल्याची माहिती। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। बीडच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक। अटके अगोदर अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मंगी परिसरात अस्वलचा मुक्त वावर। शेतीची कामं मोठ्या प्रमाणात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती।